एक सामान्य नागरिक म्हणून, कारण महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्ती सप्ताहाला वर्गणी देत असतो, बरोबर. आणि या सर्वसामान्य लोकांच्या जीवावर एवढे मोठमोठाले कार्यक्रम होतात. त्यामुळे तुम्हाला प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे. मग तुमच्या मतानुसार वारकरी संप्रदाय येणाऱ्या काळामध्ये कसा असला पाहिजे किंवा त्यामध्ये काय बदल असले पाहिजे? आज जर बघितलं ना तर वारकरी संप्रदायामध्ये परिवर्तनवादी कार्य वारकरी संप्रदायामध्ये संपलेले नाहीच म्हणायला हरकत नाही. सप्त्यामधून ज्या सामाजिक गोष्टी घडायला पाहिजे त्या सप्त्यामधून आउटपुट काहीच नाही. म्हणजे लोकांचा घामाचा कष्टाचा पैसा हा व्यर्थ जातोय आज. अगदी तुम्हाला सांगतो, छोट्यात छोटी जरी वस्ती असली तर 4-5 लाखापासून ते पार 1-2 कोटीपर्यंत आज सप्त्यांची वर्गणी चालली आहे. मग मला सांगा की सप्ताह म्हणजे काय मनोरंजनाचं साधन आहे का? सप्त्याला तुम्ही मनोरंजन म्हणून पाहता का? वारकरी संप्रदायाला तुम्ही मनोरंजन म्हणून पाहता का? ते पाठीमागे एक मन प्रचलित होती पहा, काय की तमाशानं माणूस बिघडला नाही आणि कीर्तनानं माणूस सुधारला नाही. म्हणजे अशी तुलना समाज माध्यमामध्ये प्रचलित झाली. आणि तुमची तुलना जर आज तमाशा सोबत केली गेली मागच्या काळात तर त्यावेळेसच वारकरी संप्रदायाचं पतन झालं होतं असं म्हणायला हरकत नाही. मग ते पतन भरून काढण्यासाठी, ती झीज भरून काढण्यासाठी आजच्या महाराज लोकांनी काय केलं? काहीच केलं नाही ना, बरोबर आहे का? मुळामध्ये वारकरी संप्रदायाचा जर हेतू मागच्या संत कार्याचं, संत परंपरेचं जर कार्य बघितलं तर त्यांचं कार्य काय होतं? बुडता हे जन न दे देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. म्हणजे बुडणारा समाज आहे, मग तो व्यसनामध्ये असेल, अज्ञानामध्ये असेल, त्याला वरी काढणं आणि त्याला दिशा देणं, त्याला जगायला सन्मानानं म्हणजे जगण्याची दिशा देणं हे वारकरी संप्रदायाचं काम. आज तुम्ही काय करता? आज फक्त काय करता की पाकिटापुरतं बोलायचं, पाकिटापुरते विनोद सांगायचे, माणसं हसवायचे, 1 तास गेला संपलं. पूर्वीचे महाराज, मी लहानपणी काही कीर्तन अशी बघितली की महाराज जर कीर्तनाला उभा राहिला तर कीर्तन 3-3 तास चालत होते, माणसं जागची हालत नव्हती. त्याचं कारण असं होतं की बोलणाऱ्याच्या काळजात, मनात आणि विचारात आणि त्याच्या प्रत्येक शब्दामध्ये पोट तिडीक होती. म्हणजे प्रत्येक शब्द बेंबीच्या देठापासून येतो. म्हणजे तुमचं किती प्रभावी हे महत्वाचं नाही, तुम्ही किती तळमळीनं आणि प्रामाणिकपणे सांगताय लोकांना, ती लोक काळजीपूर्वक ऐकतात आणि त्या वाटेवरती चालतात. जिथं तुम्ही लोकांना मनोरंजन करून आले तर लोक तुमचं त्याच पद्धतीने घेणार आहेत ना, टिंगल टावाळीमध्येच घेणार आहेत महाराज लोकांना. तिथं मान नाही, तुम्हाला तात्पुरता सन्मान मिळेल, बरोबर, परंतु तुमचा तिथं आदर कायमस्वरूपी राहत नाही. म्हणून महाराज लोकांनी सुद्धा यापुढे असं काही गोष्टी करायला पाहिजेत, कारण तुम्हाला समाजाचे प्रश्न दिसले पाहिजेत. जसं त्या काळातल्या संत परंपरेतल्या महात्म्यांना समाजातले प्रश्न दिसले त्यांना, तसं आजचे प्रश्न समाजाचे काय हे महाराजाला दिसले पाहिजे. तुम्हाला संत महात्मा का म्हटलं जातंय? कारण तुम्ही लोकांपेक्षा पुढचं दिसलं पाहिजे, भविष्य लोकांचं तुम्हाला त्यांच्या पिढ्यांचं दिसलं पाहिजे आणि ते तुम्ही त्यांच्या समोर मांडलं पाहिजे. मग आज मला सांगा की कुठला महाराज सांगतो की तुम्ही सप्त्यामधून गावात काय सुधारणा केली? जाब विचारतो कधी महाराज? महाराजाला अधिकार आहे, अधिकाराचं पद आहे, कारण महाराजांनी नारळ दिल्याशिवाय घेतल्याशिवाय सप्ताह उभा राहत नाही, बरोबर आहे की नाही? माऊली म्हणून एकमेकाचे पाय धरल्याशिवाय तुमच्या आदराची भूमिका पुढे जात नाही संत परंपरेची. मग तुम्हाला अधिकाराचं पद आहे, तुम्ही समाजाला हे विचारलं पाहिजे की मागच्या वेळेस मी कीर्तनाला आलो होतो, तुमच्या गावामध्ये काय केलं? आणि जर तुमच्या गावामध्ये हा बदल होत नसेल तर पुढच्या वेळेस मी येणार नाही, पुढच्या वेळेस तुमच्या गावामध्ये आम्ही सप्ताह घेणार नाही. पण तुम्हाला पैसा प्रिय, तुम्हाला लोकांमध्ये परिवर्तन होऊ नाही तर नाही होऊ, लोक असंच अज्ञानात राहावा आणि आपला सप्ताह दरवर्षी फुलत जावा, मोठा होत जावा. लोकांनी 1000 पट्टी दिली तर पुढल्या वर्षी 5000 द्यावी आणि पाकिट मोठं भरून यावं, याच्या पलीकडं कोणाच्याही अपेक्षा नाही, बरोबर आहे का नाही? तर माझं म्हणणं असं आहे की इथून पुढे तरी जे सप्ते ज्या ठिकाणी होती त्या सप्त्याच्या करत्या धरत्या लोकांनी सप्ताह जर 10 लाखाचा झाला तर 5 लाख
गावातल्या मुलांच्या शिक्षणासाठी राखीव ठेवावे आणि 5 लाखामध्ये सप्ताह पूर्ण करावा. 5 लाख मध्ये काय काय करावं? ज्या विद्यार्थ्याला आईबाप नाही, ज्या विद्यार्थ्याची आर्थिक परिस्थिती नाही, परंतु तो गुणवत्तेनुसार टॉपमध्ये आला, चांगल्या मार्काने आलेला आहे आणि त्याची फीस त्यांनी भरावी. जे पेमेंट शीटवर सेमीमध्ये इकडं तिकडं लागले त्याची नका बोलू, पण ज्याच्याकडे खरोखर त्याने गुणवत्ता सिद्ध केली गावातून त्याची फीस तुम्ही भरायला पाहिजे. गावाने स्वतःहून त्याला बक्षीस दिलं पाहिजे. कारण गाव हे मायबापापेक्षा मोठे आहे. कारण ते पहिलं म्हणायचे, गाव करील ते राव करणार नाही. म्हणजे राव पण गावाला दिलेले, मोठे पण गावाला दिलेले. म्हणून गावाचा अधिकार आहे त्या पैशातून अशी काही कामं केली पाहिजे. एखादी अनुचित घटना घडते गावामध्ये, मग त्यावेळेस त्या पडलेल्या कुटुंबाला मदत करा. शिक्षण आणि सुखदुःखाच्या वेळेस तुमच्या गावाचा राखीव निधी असला पाहिजे. कारण काय होतं माहिती तुम्हाला सांगतो, की तुम्ही प्रत्येक वेळी अर्थकारण करत गेले का नाही, त्यामध्ये भ्रष्टाचार मोठा होतो. मग तो भ्रष्टाचार वाढला नाही पाहिजे. तुमच्या संप्रदायामध्ये भ्रष्टाचाराला थारा नसला पाहिजे, बरोबर. तर त्याच्यावरती ह्या कीड नियंत्रणावरती तुम्ही फवारणी करा ना कधीतरी तुमच्या कीर्तनातून, बोला अधिकारांना. महाराजांनी ते केलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, आता बरेचसे महाराज काय करतात माहिती का, की फार मोठं प्रस्त झालं की एखादं मंदिर मोठं बांधतात किंवा एखादा मठ बांधतात, एखादं संस्थान उभा करतात एखाद्या टेकडीवरती. म्हणजे कीर्तनाची त्यांची तारखा बंद झाल्या की उतारवाळ्यामध्ये आपली पेन्शन सुरू राहावा, त्या मंदिरात भाविक भक्तांनी यावा, दान दक्षिणा द्यावा, यासाठी पुढची सोय करून ठेवतात. माझं काहीच म्हणणं नाही. त्यांनी आणखी मोठा मठ बांधावा, आणखी मोठं संस्थान करावा आणि तिथं 100 पोरं शिकायला घ्यावा. 100 पोराची शिक्षणाची जबाबदारी घ्यावा. दान दक्षिणा काय फक्त तुम्हाला एकट्याला खाण्यासाठी, तुमचा प्रपंच आणि तुमचं आयुष्य ऐश्वर्यात जाण्यासाठी नाहीये. म्हणजे याचा अर्थ तुम्ही संप्रदायाचा वापर करून घेतला, परंतु तुमचा उपयोग संप्रदायासाठी काहीच नाही झाला. म्हणजे तुम्ही झिजले काहीच नाही, त्यागले काहीच नाही, गप्पा फक्त मोठमोठ्याला मारल्या. हे मला म्हणणं आहे. म्हणून इथून पुढे तरी अशा कीर्तनकारांनी अशा सप्त्यामध्ये हा बदल करावा. आणि दुसरी गोष्ट, ज्याच्याकडे ज्ञान नाही, ज्या कीर्तनकाराला दिशा नाही, ज्या कीर्तनकारामध्ये संकल्पना नाही, ज्या कीर्तनकारामध्ये विचार नाही, अशा बुवा बाबांना नारदाच्या गादीवरती बोलवूच नाही. कारण तो नारदाच्या गादीचा अपमान. कशाला बोलवतो तसले वाया गेलेले कीर्तनकार, विध्वंसक विचाराचे कीर्तनकार कशाला बोलवता? टोळ्या करून राहणारे, संघटनेचे पद घेणारे, वेगवेगळे चुली मांडणारे कशाला बोलवता? वारकरी संप्रदाय हीच मोठी संघटना आहे. वारकरी संप्रदाय हेच मोठं कुटुंब आहे. वारकरी संप्रदाय याच्यापेक्षा मोठं कुणीच नाही. मग अशा चुली मांडणारे, अमुक पक्षाचे पद घेणारे, संघटनेचे पदाधिकारी म्हणून वारकरी संप्रदायाची वेगळी चूल मांडणारे, अजिबात त्यांना थारा देऊ नका. किती ग्रेट असला ना त्याला वाळीत टाका. त्याला संप्रदायामध्ये कुठल्याही गावाने सुपारी दिली नाही पाहिजे. तुम्ही असं कठोर वागल्याशिवाय वारकरी संप्रदायामध्ये पावित्र्य येणार नाही. तर मग ही तुमची राम तेरी गंगा मैली असं संप्रदाय वाहत वाहत जाईल आणि त्या एक वेळ विनाश पावलं, असं माझं म्हणणं आहे. आणि दुसरी गोष्ट आणखीन एका मला या ठिकाणी सांगायची, ती म्हणजे की कीर्तन करीत असताना घोकमपट्टीचं कीर्तनकार, घोकमपट्टी करून झालेला कीर्तनकार, ठीक आहे बुवा, तुझी प्राथमिक सुरुवात आहे मान्य, परंतु थोडासा पाठीमागचा आदर्श बी आपण घेतला पाहिजे. की अशिक्षित असलेल्या आपल्या संत परंपरेतल्या महात्म्यांनी मोठी अभंग रचना करून ठेवली, मोठं ज्ञान आपल्याला दिलं, बरोबर आहे. त्यांना कुणी शिकवणारं नव्हतं, त्यांचे कुणी मोठाले गुरु नव्हते, कुठल्या शाळेमध्ये ते गेले नव्हते, पण तरी सुद्धा अनुभवाच्या जीवावरती मोठी शिदोरी तुमच्यासाठी दिली. तुम्ही एक काम करा की आजच्या समाजावर आधारित, आजच्या प्रश्नावर आधारित त्यांच्यासारखे 10 ओळी तरी तुम्ही स्वतः लिहायला शिका. तुमच्या ज्ञानातला पाझर किंवा ज्ञानातले जे काही मस्तिष्कातले ज्ञान चक्षुतले जे काही कर आहेत, त्याला थोडंसं जरा गोजीरवानं बनवा. म्हणजे फक्त आयतं घोकमपट्टी करायची, आयत्या पिठावर वेगवेगळ्या ओढायच्या, ही काही संत परंपरा नाही. आयती अभंग घ्यायची त्यांची, त्याच्यावर कीर्तन करायचं आणि ठराविक साच्यामध्ये दिलेलं काय बोलायचं काय नाही हे दिलेले प्रमाण तेवढं सांगायचं.
ह्याच्यात तुम्ही काय साध्य होणार आहे? काही साध्य होणार नाही. म्हणजे आंधळ्याने लावला काळा चष्मा, बरोबर आहे. ज्याचे डोळे गेले त्यांनी कधी काय करतो, डोळे दिसून म्हणून काळा चष्मा लावतो. समाज काय करतो, ठीक आहे बाबा आंधळा आहे म्हणून त्याला दया दाखवतो, 2 पैसे देऊन टाकतो. तसा संप्रदाय तुमचा आंधळा नाहीये, डोळस संप्रदाय. त्याच्यावरती काळे चष्मे घेऊन असे दया भावनेचे भीक मागू नका. मी कीर्तनकार आहे म्हणून तुमच्या मधली गुणवत्ता सिद्ध करा, तुमच्यामधलं ज्ञान सिद्ध करा. आणि ही संधी तुम्हाला ही वारकरी संप्रदाय संत परंपरा देते. तुम्हाला कीर्तन करायला बोलवते, म्हणजे तुम्हाला सिद्ध होण्याची संधी आहे. त्याचा फायदा घ्या, त्याच्यामध्ये वाईट करू नका, हे मला सांगायचंय. आणि अजून काही तुम्हाला विचारायचं असलं नाही सध्या धन्यवाद. नाही